एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आत्ता सकाळचे 9 वाजलेत आणि सकाळी सकाळी मी इथे नाश्ता करते आहे. 9 वाजता माझ्या घरी माझा नाश्ता कधीच होत नाही. आणि मी अशी का बोलतेय तर समोर टी व्ही चालू आहे. या तिघांसमोर जशा नाश्त्याच्या प्लेट्स येतात तशी यांची टी व्ही चालू होऊन जाते आणि म्हणून मी अशी बोलते. आणि खरं सांगू, यावेळी आईकडून नाही तर लहान बहिणीकडून म्हणजे निकिताकडून ऑलमोस्ट रोजच्या रोज मला आयता नाश्ता मिळाला. आता उद्यापासून माझा मलाच करावा लागणार आहे. तिथेही आयता मिळतो पण तो बाहेर गेल्यानंतर. पण असो, नाश्ता झाल्यानंतर मी माझ्या कामांना लागले. स्वयंपाकात फार अशी जायची गरज पडली नाही. खरं सांगू, माहेरी आल्यानंतर खरंच थोडासा आराम होतो. खरं सांगायचं झालं तर या आरामासोबतच आपल्याला आपुलकी, आपली माणसं आणि थोडा चेंज मिळतो. आणि खरंच हा चेंज खूप महत्त्वाचा असतो. कारण हे 8-15 दिवस जी एनर्जी, जी आपुलकी एकत्र करून आपण घेऊन जातो ना आपल्या घरी, ती आपल्याला कधी कधी वर्षभर पुरवायची असते. कधी मध्ये इच्छा होते पण नाही होत येणं. जशी जशी मुलं मोठी होतात तसं तसं. असो, आता मला बॅग पॅक करायची आहे आणि साड्या पिको फॉल करून आणल्या होत्या, त्या मी बघितलंय नाही, तशाच पॅक करून ठेवल्या. फक्त ब्लाऊज ऑल्टरेशन जे करून आणले होते ते ट्राय करून बघितले, कारण ते व्यवस्थित झाले पाहिजे, कारण त्याच्यावरच सगळा खेळ असतो. बाकी आईने काही वस्तू दिलेल्या आहेत. सुरुवातीला मला आठवतं की मी अगदी मसालेसुद्धा घेऊन जायची, घरचं तूप घेऊन जायची, तिखटसुद्धा घेऊन जायची. पण आता आई देत जरी असली ना तरी तेवढं घेऊन जायची इच्छा होत नाही, कारण जर प्लॅटफॉर्म चढावा लागला तर खूप हेवी होऊन जातं. ॲक्च्युली माझ्या 3 बॅग्स झाल्या असत्या पण मी त्या केल्याच नाही. जे काही सामान होतं म्हटलं कोणीतरी येईल त्यांच्याजवळ पाठवा, माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी घेऊन जाईल. तरी यावेळी ना मी वाळवणाचे पदार्थ काहीच घेतले नाही, कारण ऑलरेडी सुजित आला होता तर त्यांनी ते आणले होते. तर ही बारीक सारीक वस्तू आईने दिलेल्या त्या सगळ्या मी आता जेवढं जमेल तेवढं सगळं भरून ठेवते. आज थोडंसं माझ्या मनातलं आणि अगदी खरं खुरं सांगते. माहिती नाही हे किती जण रिलेट करतील की नाही करतील, पण माझ्या बाबतीत तरी असं होतं. माहेरची ओढ सगळ्यांनाच असते, सगळ्यांनाच माहेरी जावंसं वाटतं. पण खरं सांगू, खूप दिवस ना आता माहेरी राहायची इच्छा नाही होत. 10-15 दिवस झाले की मला तरी माझ्या घरची ओढ लागते. असं वाटतं बस आपल्याला जे हवं होतं, जो चेंज हवा होता, जो आराम हवा होता, जी आपुलकी हवी होती, ऊब हवी होती, ती आता मिळाली आहे. आणि हे सगळं घेऊन आता आपल्या घरी जायचं आहे. आता असं प्रत्येकालाच वाटेल असं नाही, कारण प्रत्येकाचं मन किंवा सिच्युएशन वेगवेगळी असते. पण माझ्या बाबतीत तरी असं होतं. आणि आय नो खूप जणी नाही पण काही जणी माझ्यासारख्या असतील की काही दिवसानंतर आपल्या घरची ओढ ही लागतेच. खूप दिवस मला आता इथे नाही राहावंसं वाटतं. मी निकितामुळे राहते आणि निकिता माझ्यामुळे राहते असं म्हणायलाही हरकत नाही. आणि आईला आम्ही दोघी आलो की खरंच खूप छान वाटतं. यावर्षी जसं मी बोलले की खरंच माझा प्लॅन नव्हता, पण निकिता पण बोलली, आई पण बोलती. आईचे शब्द तर तेच असतात की मी आहे तोपर्यंत या, मी आहे तोपर्यंत या. आणि खरंच हे कधी कधी ना ऐकून वाईट वाटतं. पण ठीक आहे, यावर्षी सगळं मस्त व्यवस्थित झालं. माझा प्लॅन कमी दिवसांचा होता, दिवस मस्त गेले, कसे गेले कळलं नाही. पण तरीसुद्धा आता एवढ्या दिवसातही मला माझ्याच घरची ओढ लागली होती. आणि दुसरं कारण म्हणजे गेल्यानंतर लगेचच रियांशची शाळा पण चालू होणार होती. आता परत एकदा मिळून सगळ्यांनी जेवण केलं. आजही मस्त चमचमीत पदार्थ बनवले होते. संध्याकाळी फायनल बॅग पॅकिंग करून ठेवली. स्वयंपाकही लवकर तयार होता, कारण आम्हाला जेवून निघायचं होतं. 9 वाजताची ट्रेन असते बडनेरावरून, सो आम्हाला लवकर निघायचं असतं. म्हणून सुजित, मी आणि रियांश आम्ही तिघांनी जेवून घेतलं. आणि चला आता निरोप घ्यायची वेळ आली. 8-10 दिवस खरंच कसे गेले कळलं नाही. आणि पुढच्या वर्षी पण यायचं आहे. मध्ये चक्कर झाला तर मी मध्ये पण करील, काही काम असेल तर. आणि खरं सांगू, हे एडिट करताना मला खरंच अजूनही असं मन भरून आलं होतं. थोडासा मी वेळ घेतला आणि परत एडिटिंगची सुरुवात केली. यावेळी मी स्वतःला खूप कंट्रोल करत असते आणि मला छानही वाटतं की येस, माझ्यामध्ये ती कंट्रोल पॉवर आहे. मन अगदी असं गळ्यापर्यंत भरून आलेलं असतं, डोळे पण भरून आलेले असतात, पण ते काही बाहेर पडत नाही. पण शेवटी आई ती आईच असते. तिच्या डोळ्यातून पाणी पडलं आणि मग काय, दुसऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून आपल्या डोळ्यातून तर गंगा जमुनाच वाहायला लागतात. असो, मी ना ॲक्च्युली वर्षभरातून एकदाच येते. निकिता कशी वरचेवर येत असते, त्यामुळे मी जेव्हा येते तेव्हा आय थिंक तिला जास्त फील होतं. आणि हे पहिलं वर्ष होतं की बाबा मला सोडायला आले नाही. नाहीतर आत्तापर्यंतचे जेव्हा पण मी आलेली आहे, एकदा येऊ, दोनदा येऊ, तीनदा येऊ, बाबा माझ्यासोबत ट्रेनपर्यंत नेहमीच आलेला आहे. पण आता बडनेरा जायचं होतं, रात्रीचं आहे आणि सुजितचंही काम लवकर झालं होतं, म्हणून तो मला सोडायला येणार आहे. सो माहेरचे हे सगळे व्लॉग्स होते. उद्यापासून तर
आपल्या घरचे सगळे ब्लॉग्स बघायला मिळतील. माझंही कुठे जाणं होत नाही. सो नवीन कोणी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत नाही. सो आय होप हे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील आणि तुम्ही थोडंसुद्धा रिलेट केलं असेल. आता मी गरीब रथ ट्रेननी जात असते, गरीब रथनीच आले होते. हा एवढासा पार्ट एडिट करायला मला इतका जास्त वेळ लागला. थोडी इमोशनल झाले, थोडा ब्रेक घेतला. काय बोलू सुचत नाही आहे. मी तुम्हाला अक्षरशः ट्रेनचं नाव सांगते कशाने आली आणि कशाने गेली. पण ठीक आहे, आय होप तुम्ही खरंच समजून घ्याल मला. अमरावतीला पोहोचल्यानंतर जसा आनंद झाला होता तसाच मला परत 10 दिवसानंतर आपल्या घरी पोहोचल्यानंतर झाला. आणि सगळ्यात आधी मी काय बघितलं असेल तर माझी ही हिरवी पिल्लं. आता खूप दिवस झाले बघितलंच नव्हतं आणि मला डाऊटच होता अश्विनवर की कसं करतायत, कसं मॅनेज होतं का, झाडांना पाणी टाकणार की नाही टाकणार. पण माझ्या नवऱ्याने खरंच खूप गुणी काम केलेलं आहे. पुढे पण मी तुम्हाला दाखवतेच की अश्विननी काय काय केलं आहे आणि मी कौतुक का करते आहे. खरं तर कौतुक झालंच पाहिजे. कधी कधी आपण ना विसरतो या सगळ्या गोष्टी करण्याच्या, पण एकमेकांचं कौतुक केलं पाहिजे. हे थोडंसं लांब राहिल्यानंतर मला वाटतं आणखी जास्त वाटतं आपल्याला, बरोबर ना. चला, आपल्या घरी आल्यानंतर परत एकदा व्हिडिओची सुरुवात. सगळ्यात आधी तर आल्यानंतर मी झाडं बघितली आणि अचानक 8-10 दिवस झालेत फक्त झाडांची ग्रोथ मला जास्त वाटतेय. रोज रोज कसं मला इतकी वेळा ती बघायची सवय आहे की मला त्याची ग्रोथच दिसत नव्हती, पण 8 दिवसाची गॅप बघितल्यानंतर अशी मस्त ग्रोथ दिसायला लागली आहे. मस्त आता आल्यानंतर हेअर वॉश केलाय. खरं तर मला झोप येते, नाश्ता बाहेरूनच मागवला होता, चहा घेतला. आता पटकन डाळ पालक चपातीचा स्वयंपाक करते, जेवेल आणि त्यानंतर मस्त जरा ताणून देईल. कारण ट्रेनमध्ये माझी जशी पाहिजे तशी झोप होत नाही. सीट वगैरे सगळं व्यवस्थित होतं, बर्थ रियांशची माझी सगळं होतं, पण नाही होत माझी झोप. आणि जे सामान काढायचं होतं ते रियांशनी काढलं थोडंसं, मला पण जे काढायचं होतं ते मी काढलं. जसं की तूप, खायच्या वस्तू ते सगळं काढून ठेवलं. आता बाकीची अनपॅकिंग, ज्या वस्तू आणलेल्या आहेत, जी शॉपिंग केलेली आहे ते सगळं मी तुमच्याशी नंतर शेअर करेल. किंवा मग अनपॅकिंग, किंवा आज मला माहिती नाही मी काय करणार आहे, की फक्त झोप काढणार आहे, की हे सगळं आजच्या आज अनपॅक होणार आहे, काहीच माहिती नाही आहे. पण जे काही होईल ते सगळं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. जेवढे जास्त दिवस बाहेर राहू तेवढं आपल्याला घरी आल्यानंतर जास्त काम करावं लागेल, क्लिनिंग करावे लागेल असं आपल्या डोक्यात असतं आणि माझ्याही तसंच होतं. पण यावेळी माझ्या नवऱ्याने घर एकदम टापटीप आणि स्वच्छ ठेवलेलं आहे. बेडरूम एकदम टापटीप, अजिबात अस्ताव्यस्त नाही. आता हे मी आल्यानंतर, म्हणजे मी यायच्या आधी 2 दिवस केलं की पूर्ण वीकभर केलं असेल मला काही माहिती नाही, पण सगळं अगदी टापटीप होतं. बाल्कनी पण एकदम स्वच्छ, अजिबात धूळ नाही, सोफ्यावर पसारा नाही. उलट जो पसारा होता ना तो त्या बॉक्समध्ये काढून त्यांनी आणखी तो आतमध्ये ठेवला, कारण एसीमध्ये बसून ते काम करत होते. कुठेच काहीच पसारा नाही आहे. आता बघा 2 दिवसात आम्ही दोघं माईलेकं किती पसारा करून ठेवणार आहेत. सो त्यांचं म्हणणं होतं की मी एकटा होतो, जागची वस्तू हलत नव्हती, त्यामुळे खूप अशी क्लिनिंग पण करावी लागली नाही आणि घर मस्त टापटीप स्वच्छ होतं. त्यामुळे आता मला अशी क्लिनिंगची पण खूप जास्त गरज नाही आहे. थोडेफार कानेकोपरे करावेच लागणार आहे, वरवर जरी स्वच्छ दिसत असलं तरी. पण एवढं आहे तेवढंच माझ्यासाठी खूप आहे आणि खरंच या गोष्टीसाठी मी कौतुक करीन. अदरवाईज जेव्हाही मी गेले ना, आल्यानंतर मला असं अस्ताव्यस्त किचन किंवा अस्ताव्यस्त सामान पडलेलं मिळायचं. पण यावेळी खरंच कमाल झाली आणि या गोष्टीसाठी कौतुक झालंच पाहिजे. तुम्हीही आल्यानंतर तुमचं घर जर तुम्हाला टापटीप दिसत असेल ना, तर नक्की एकदा नवऱ्याचं कौतुक करा. किचनही टापटीप होतं, म्हणजे बऱ्यापैकी यावेळी अश्विननी किचनमध्ये काम केलंय. फक्त भांडी जरा इकडे तिकडे लावली होती, म्हणजे कुठे काय लावायचं, कुठे काय ठेवायचं एवढं फक्त माहिती नव्हतं. फक्त तिथे गडबड झाली आणि संध्याकाळचा चहा बनवता बनवता फक्त मी भांडी ती व्यवस्थित जागी ठेवते, दॅट्स इट. संध्याकाळी तयार होऊन बाहेर पडलो आणि जवळच हे जे म्युझिकल गार्डन आहे ना, तिथे फिरायलाही छान वाटतं. मस्त शांततेत बसून गप्पा पण होतात. सगळीकडे मस्त वातावरण वाटतं. पहिले तर आम्ही वॉक करून घेतला आणि आज आमच्यासोबत रियांश पण आला होता. एरवी तो येत नाही, खूप दिवसानंतर मित्रांसोबत खेळायला मिळत होतं, तरीसुद्धा आज त्याला आमच्यासोबत यायचं होतं. आणि इथे आल्यानंतर थोडंफार खाणं पिणं होतंच. ही मॉलच्या समोरची साईड म्हणजे वेस्टर्न एव्हेन्यू आहे, तिथले हे सगळे शॉप्स. आणि इथला ना एक इन्सिडंट मी तुमच्याशी शेअर केला होता, जेव्हा एका बाईने मला पैसे मागितले होते. तर तो ना मी खूप डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर करेल, म्हणजे तुम्हालाही असा एक्सपिरियन्स कदाचित आला असेल. उशीर झाला होता, कमी भूक होती आणि घरी जाऊन कुठे डिनर बनवशील, त्यामुळे बाहेरच काहीतरी खाऊ असं जेव्हा नवरा म्हणतो ना, तेव्हा तो आनंद काही वेगळ्याच लेवलचा असतो. म्हणून बाहेरच आम्ही मस्त असा लोणी डोसा खाल्ला. दुसऱ्या दिवशीची ही सकाळ आहे.
अश्विनचं म्हणणं होतं आज तुझ्या हातचे मस्त पोहे बनव, खूप दिवस झाले पोहे खाल्ले नाही आणि माझ्या व्यतिरिक्त आणखी कोणाला माझ्या हातचे पोहे आवडत असतील तर तो म्हणजे माझा नवरा. आज मस्त अंडा करी बनवणार आहे. आणि हे बघा, हे आईने केदारनाथवरून आणलेलं सामान थोडं अशा प्रसादाच्या डब्या आणल्या होत्या तिने वाटायला, म्हणजे अख्खा प्रसाद आणल्यापेक्षा. त्यानंतर हळदी कुंकू आणि आणखी आणलेलं आहे सामान जे की मला काढायचं आहे. थोड्या वेळात काढलं की दाखवेल. आणि हा आग्र्याचा पेठा. कालच्या दिवसात तर बॅगला हात पण लावणं झालं नाही, ती जागच्या जागी आहे. म्हटलं चला आपले जे रोजचे घालण्याचे कपडे आहे ॲटलिस्ट ते तरी बाहेर काढून ठेवता येईल. बाकी जी काही शॉपिंग केलेली आहे ती परत जशी तशी बॅगमध्येच ठेवून देते, म्हणजे सगळं एकदाच तुमच्याशी शेअर करता येईल. इथे मी वाती तुम्हाला दाखवत होते. घरी गेली की वाती फुलवाती आई एक्स्ट्राच्या देतेच, म्हणजे अजूनपर्यंत मी विकत वाती घेतलेला नाही आहे. ती घरीच बनवते आणि खूप एक्स्ट्रा बनवून ठेवते माझ्यासाठी, निकितासाठी, तर ती देतच असते. बाकी शॉपिंगमध्ये मी ऑलमोस्ट तुमच्याशी शेअर केलेलंच आहे की मी काय काय घेतलं. जे काही राहिलं असेल ते मी परत एकदा पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सगळं एकदमच शेअर करेल. चला आता दुपारची वेळ होती, खूप काही असं काम नव्हतं. सगळ्यात आधी हे काम करून घेते आणि संध्याकाळ झाली की मग कुठे ना कुठे बाहेर पडणं हे होतंच, मग ही पण कामं राहून जातात. घरी येऊन आता 2 दिवस होतील पण माझ्या अंगातला आळस अजूनपर्यंत गेला नाही. खरंच माहेरी आराम केल्याचा हा सगळा परिणाम असतो. म्हणजे जेवढं करायचं आहे फक्त तेवढंच मी करते, बाकी काही असं एक्स्ट्रा होत नाही आहे. किराणा सामान मला आणायचं नव्हतं, भाज्या वगैरे काही जास्त आणायच्या नव्हत्या. अश्विनी आधीच तयारी करून ठेवली होती. घरातली क्लिनिंग पण फारशी अशी काही करायची नाही आहे, कारण घर यावेळी टापटीप स्वच्छ होतं. त्यामुळे असं वाटतच नाही आहे की मी कुठे बाहेर गेली होती किंवा काय. पण फक्त अंगातला आळस आणि सुस्तपणा, त्यामुळे काही असं होत नाही आहे. त्यानंतर झालं एडिटिंगचं, किंवा मग माझे पेंडिंग व्हिडिओज, खूप सारे पेंडिंग व्हिडिओज आहे. इतका गॅप पडला आहे, बऱ्याच जणांचे प्रश्न पण एडिटिंगसाठी वेळ मिळत होता, पण घरातलं वातावरणच असं राहायचं की या पोरांच्या गोंधळ मस्ती चालू राहायचा, त्यानंतर कूलर चालू राहायचा, सारखं काही ना काही राहायचं. त्यामुळे मला जागाच व्यवस्थित मिळाली नाही. वेळ मिळाला होता कारण मी फ्रीच होते. आणि आता इथे येऊनही किती सारी कामं माझी पेंडिंग आहे एडिटिंग रिलेटेड, पण ती सुद्धा मला करावीशी वाटत नाही आहे. असंच असतं, एकदा का गॅप पडली की आज नाही उद्या करत करत आपले असे दिवस जातात. पण आता असं करून चालणार नाही. बरेच जण मला विचारतात की व्हिडिओज का येत नाही आहे एवढे दिवस, तर मी आता प्रत्येकाला उत्तर नाही देऊ शकत, म्हणून म्हटलं की चला सांगून टाकते. मंडेपासून मी व्हिडिओज शेअर करेल आणि झालंच तर ना एडिटिंग पण करून ठेवते बऱ्यापैकी. आता काही फारशी अशी कामं नाही आहेत, जसं मी बोलले की सगळं व्यवस्थित आहे. आता फक्त एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे. चहा झाल्यानंतर आम्ही ते काम करून येऊ आणि आज रात्री मी 1-2 व्हिडिओजची एडिटिंग करून ठेवते, म्हणजे ॲटलिस्ट तुमच्यापर्यंत रोजच्या रोज आता पुढे व्हिडिओज येतील. हे सगळं मी मागच्या व्हिडिओजबद्दल बोलतीये, जे की मी माहेरी शूट केलेले आहेत त्याबद्दल. आता इथून पुढे तर मला एक नवीन रुटीन जोपर्यंत सुरू होणार नाही, जोपर्यंत शाळा चालू होणार नाही, तोपर्यंत माझं मागचंच पेंडिंग कामं मला पुरणार आहेत. सो चला आता चहा करून घेते, त्यानंतर जरा बाहेर पडते. संध्याकाळी बरीचशी कामं होतात, दुपारी तर घराबाहेर पडणंच होत नाही. महत्त्वाचं काम करून घेतलं, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोज काढायचे होते, ते सुद्धा अर्जंटमध्ये काढून घेतले आणि येताना भाज्या वगैरे घेऊन घरी आलो. आता ही चिवळीची भाजी निवडता माझं TV बघणं चालू आहे. चिवळी आम्ही याला म्हणतो, तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. आणि मी माहेरी खाल्ली होती, मी फक्त अश्विनला तेवढं बोलली, तर अश्विन म्हणाले की तू बनवतच नाही ही भाजी, आपल्याकडे कधी बनतच नाही. खरंच मला ही निवडायचा कंटाळा येतो म्हणून मी निवडत नाही, अदरवाईज बनवलेली खायला खूप आवडते आमच्या दोघांनाही. म्हटलं चला ही पण एक फरमाईश आहेच तर पूर्ण करूया, म्हणून आता ही भाजी मी निवडते आणि व्हिडिओसुद्धा इथेच एंड करते. खूप ढकलत व्हिडिओ केलाय मी, मला सुद्धा माहिती आहे, पण ठीक आहे, पुढचे व्हिडिओज रेग्युलर येतील. सो चला उद्या भेटूया, बाय.